नमस्कार अँड हॅलो. मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर. आज डे 16 आणि आजची आपली लर्निंगसुद्धा 16वी. आजची आपली लर्निंग आहे, प्रत्येक कॉन्ट्रास्ट काहीतरी मेसेज देण्यासाठी असतो, तो विनाकारण येत नाही. आता कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? तर कॉन्ट्रास्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातला एखादा प्रॉब्लेम असू शकतो, एखादा इश्यू असू शकतो, पण आपण इथे त्याला कॉन्ट्रास्ट असे संबोधणार आहोत. एखादी गोष्ट तुम्ही वारंवार मिळवण्याचा जर प्रयत्न करत असता, ती गोष्ट तुमच्या अगदी सहज असेल, पण जेव्हा जेव्हा ॲक्च्युअल गोष्ट मिळवण्याची वेळ येते तेव्हा मात्र काही ना काही इश्यूज, कॉन्ट्रास्ट निर्माण होत असतात आणि ती आधी नॉर्मल, सहजी वाटणारी गोष्ट तुमच्यापासून दूर जायला लागते आणि हे पॅटर्न वारंवार, ही सायकल वारंवार रिपीट होते. ती गोष्ट तुमचीच असते आधी, पण आता ती त्याच्यापर्यंत तुम्हाला पोचवणे अगदी अशक्य मात्र होते. तुमच्यासाठी सुरुवातीला सगळं सोपं असणाऱ्या गोष्टी कधी अवघड परिस्थितीत रूपांतरित होत आहे तुमच्या काही लक्षात सुद्धा येत नाही. सगळं काही तुमच्या लक्षात येण्याच्या आधी घडतं. त्या गोष्टी खूप दूर जातात. मग गोष्टी असतील, माणसं असतील, नाती असतील, संधी असतील, आणि हे पॅटर्न जर तुम्ही सारखं पाहत असाल, सेम कॉन्ट्रास्टच एक्सपिरियन्स करत असाल, तर यू नीड टू अंडरस्टँड द मेसेज बिहाइंड इट. तुम्हाला त्या कॉन्ट्रास्टच्या पाठीमागचा मेसेज समजून घेणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही योग्य मेसेज घेत नाही तोपर्यंत तो कॉन्ट्रास्ट वारंवार तुम्हाला एक्सपिरियन्स देत राहील. कॉन्ट्रास्टमधूनच सतत लाईफ रिव्हील होत असते आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे चुका नव्हे, ते जाणीवपूर्वक शिकवणारे आपले टीचर्स आहेत, जे तुम्हाला नेहमी गाईड करतात. तुम्हाला त्रास द्यायला येत नाहीत, कॉन्ट्रास्ट व्हॅल्यू सांगण्यासाठी येतात. जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्टच्या सिच्युएशनमधून जात असता तेव्हा कित्येकदा असं फील होतं, हे माझ्यासोबत का घडत आहे, सारखं मी तिथेच काय येत आहे, लाईफ पुढे का जात नाही आहे, ज्या गोष्टी इतरांसाठी इतक्या सहजी आणि सिम्पल आहेत त्या माझ्यासाठी एवढ्या डिफिकल्ट का आहेत, अवघड का आहेत, का हा कॉन्ट्रास्ट संपत नाही आहे, का हे सगळं माझ्यासोबत होत आहे, असं फील करून आपण या कॉन्ट्रास्टला अजून रेजिस्टन्स देतो. याऐवजी जर तुम्ही विचार केला, या कॉन्ट्रास्टमध्ये माझ्यासाठी नक्की काय टीचिंग आहे, कारण कॉन्ट्रास्ट नेहमी स्वतःसोबत अवेअरनेस, ग्रोथ, योग्य दिशा आणि इनर स्ट्रेंथ कॅरी करत असतं. विदाऊट कॉन्ट्रास्ट क्लॅरिटी नाही. ज्याप्रमाणे अंधाराशिवाय प्रकाशाला ओळखता येणं अवघड आहे, अगदी त्याच प्रकारे कॉन्ट्रास्टशिवाय आयुष्यात एक्झॅक्टली काय मेसेज तो देण्याचा प्रयत्न करतोय किंवा आपली काय लर्निंग आहे हे समजणं पण तितकंच अवघड आहे. कॉन्ट्रास्टला फेस करत असताना स्वतःला पेनमध्ये टाकणे ही पनिशमेंट देणं अयोग्य आहे. अशा बिहेवियरने तुम्ही स्वतःसमोरचे सगळे मार्ग बंद करता. यापेक्षा तुमच्यासाठी काय खरंच व्हॅल्युएबल आहे हे विचारा. जसे की लाईफ की कॉन्ट्रास्ट, हे डिसाईड करा. तुम्ही कोणत्या गोष्टींमुळे नक्की डिसअलाइन झाला आहात, कशाला तुम्ही जास्त अवाजवी महत्त्व दिले आहे, काय केल्याने पुन्हा तुम्ही अलाइनमेंटमध्ये येता, तुम्हाला हीलिंग किंवा अटेन्शन यापैकी कशाची नक्की गरज आहे या क्षणात, असे प्रश्न विचारा. तुमचा कॉन्शियस माइंडचा वापर करा. प्रत्येक इमोशनल कॉन्ट्रास्ट तुम्हाला पुन्हा एक संधी देत असतो स्वतःपर्यंत पोहोचण्याची. यावेळेस मात्र तुम्ही स्वतःपर्यंत पोहोचता, पण विथ कंपॅशन. म्हणतात ना, जेव्हा जाग येईल तेव्हा सकाळ, पण जाग येणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. खूपदा वरवरच पाहिलं जातं, मला या क्षणाला त्रास होत आहे, मी अस्वस्थ, त्रस्त फील करत आहे, माझ्या आयुष्यात सगळं काही बिघडलेलं आहे, मी बिट्रेल आहे. हे सगळं जरी वरकरणी दिसत असलं तरी त्याच्या सरफेसला नक्कीच काहीतरी मिनिंगफुल, अमेझिंग सरप्राईज दडलेला आहे. काही कॉन्ट्रास्ट नक्कीच तुम्हाला इमोशनली, फायनान्शियली, मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग करायला आलेले असतात. एकदम त्या पाठीमागचा मिनिंग समजला की तुम्ही जास्त स्वतःला सॉर्टेड, मॅच्युअर्ड, अवेअर आणि एम्पावर्ड फील करता. हाच तर मेन उद्देश होता तुमच्या आयुष्यातील त्या कॉन्ट्रास्टचा. कॉन्ट्रास्टमुळे खूप काही शिकायला मिळतं. तुम्ही जरी या क्षणात तुटले गेले असाल तरी त्यानंतर मात्र तुम्ही एक्सपांड होता. तुमच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. तुमच्या समजून घेण्याचा ॲटिट्यूड अजून वाढतो. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा विजन वायडर होत जातो. संकुचित, लिमिटेड मनस्थितीत आता तुम्ही राहत नाही. लगेच रिॲक्शन न देता तुम्ही पॉज घेता, विचार करता आणि मग रिॲक्शन देण्याऐवजी रिस्पॉन्ड करता.
हीच आयुष्य जगण्याची सुंदर कला तुम्हाला जमायला लागते हळूहळू, ती सुद्धा कॉन्ट्रास्टच्या थ्रू. प्रत्येक कॉन्ट्रास्टला एक अपॉर्च्युनिटी म्हणून पहा. हे थोडं अवघड असलं तरी अशक्य मात्र नाही. तुम्ही नवीन गोष्टींसाठी वर्दी आहात असा विश्वास बाळगा. म्हणूनच कॉन्ट्रास्ट तुमच्याकडे आला आहे. तो तुम्हाला आणखीन जागरूक ठेवून तुमच्यातील इनर पॉवर एन्हान्स करण्यासाठी आहे. कॉन्ट्रास्टला विरोध करण्यापेक्षा तुम्ही बोलू शकता, प्रत्येक कॉन्ट्रास्ट मला आणखीन क्लॅरिटी, ग्रोथ देत आहे. आयुष्य प्रत्येक वेळी माझ्या फेवरमध्ये आहे, इवन जरी कॉन्ट्रास्टमध्ये मी आहे तरीसुद्धा. सो आजची लर्निंग खास आहे. प्रत्येक कॉन्ट्रास्ट मला काहीतरी मेसेज देण्यासाठी आहे. तो योग्य मेसेज मी घेणारच आणि स्वतःला आणखीन पॉवरफुल करणार. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन लर्निंगसोबत. तोपर्यंत स्वतःच्या मनाची आणि भावनांची विशेष काळजी घ्या.